नमस्ते एनजी किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज मी मच्छी करते। हलव्याची मच्छी आणलेली आहे आणि स्वच्छ धुवून 3-4 वेळा ठेवलेली आहे। आता त्याला मीठ मसाला लावायचा आहे। एवढी मच्छी मी फ्राय करणार आहे आणि एवढाचा रस्सा करणार आहे। रस्स्यासाठी मी बाजूला काढून ठेवली मच्छी। रस्सा करायला हा मसाला घेतलेला आहे। छोट्या वाटी असं नारळ होतं, तर अर्धी वाटी नारळ, एक कांदा आहे, कोथिंबीर आहे, 1 चमचा धणे, सुक्या मिरच्या आहे, 5-6 लसणीच्या पाकळ्या, एवढंसं अद्रक आहे आणि थोडी एवढी चिंच घेतलेली आहे, 1 टोमॅटो आहे। हे सगळं मी मिक्सरला वाटून घेणार आहे मसाला। हे बघा सगळा मसाला बघून घ्या। मसाला मी मिक्सरला वाटून घेणार आहे। तर मच्छीचा रस्सा करण्यावरती मी कढई ठेवली आहे। कढई आपली गरम झालेली आहे। तेल टाकून घेऊया। तेल गरम झाले, कांदा टाकूया, कढीपत्ता टाकूया, कांदा आपला फ्राय करून झालेला आहे। मसाला वाटून घेतला मी मिक्सरने, वाटलेला मसाला टाकूया याच्यात। फ्राय करून घेऊया मसाला। लाल तिखट मसाला टाकते 1 चमचा, हळद टाकणार आहे अर्धा चमचा। मस्त मसाला सगळा परतून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकले मी। मस्त मसाला फ्राय करून घेऊया। मसाला चांगला परतून घेतलेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकूया। जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढं टाकायचं पाणी। तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मस्त त्याला चांगली उकळी आली का आपण मच्छी टाकूया याच्यामध्ये। तर हे बघा त्रिस न बोलता त्रिफळ बोलतात याला। तर हे टाकणार आहे। ह्याच्याने ना मच्छीचा ओष्टपणा वास येत नाही म्हणून हे टाकतात। तर तेच टाकते मी हे रस्स्यामध्ये। आणि याच्यामध्ये चिंच मी वाटणामध्ये घेतलेली म्हणून चिंच आणि कोकम नाही टाकत आहे। मसाल्यामध्ये वाटायलाच घेतलेलं मी चिंच। बघा आपल्या मच्छीच्या रस्स्याला उकळी आलेली आहे। छान एकदम कलर बघा किती मस्त दिसतो, एकदम खूप सुंदर। मच्छी टाकायच्या अगोदरच सुगंध सुटला एकदम खूप छान असा। आणि मी आता याच्यामध्ये मच्छी टाकणार आहे। बघा मीठ मसाला लावून ठेवलेला मच्छी ना, तर ही मच्छी तर रस्स्यामध्ये टाकते मी। मस्त असे हलवून घेऊया। 10 मिनिटं आपण याला मच्छीला चांगलं शिजू देऊया। मिरची टाकते, मला खूप आवडते मिरची मच्छीमध्ये, तर 1 मिरची टाकते मी। बघा मच्छीचा रस्सा आपला 10 मिनिटं झालेला आहे, चांगला शिजला आहे।
रसा खूप छान झालेला आहे आणि मस्त असं सुगंध पण छान येतो एकदम. तर गॅस मी आता बंद करते आणि मच्छी मी काढून घेते. अशा प्रकारे तुम्ही मच्छीचा रसा करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि आजची रेसिपी माझी तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.